थायरॉइड ग्रंथीचे सर्जिकल जे आजार आहेत, म्हणजे ज्या गोष्टी जे काही आजाराला सर्जरी लागू शकते असे जे काही आजार आहेत त्या संबंधित आपण माहिती घेऊ. मेडिकल आजारामध्ये म्हणजे थायरॉइडचं ग्रंथीचं काम कमी असेल किंवा जास्त असेल तर ते मेडिसिन देऊन आपण उपचार करू शकतो. सर्जिकल आजारामध्ये गाठी तयार होतात, म्हणजे शरीरामध्ये समजा आयोडीनचं प्रमाण कमी आहे तर थायरॉइड ग्रंथीला काय करावं लागतं तर सेल्सवर म्हणजे पेशीवरती तणाव येतो, कारण ब्रेनच्या तर्फे जो TSH नावाचा जो हार्मोन आहे तो थायरॉइड ग्रंथीला सांगतो की जास्त प्रमाणामध्ये हार्मोन तयार कर. मग त्यामध्ये थायरॉइड पेशीवरती दबाव येतो आणि त्याच्यावरती पेशीच्या आतमध्ये ते सूज आणि मग गाठ बनते. तो पण एक प्रकारचे एक नोडूल तयार होतात. आणि आपल्या शरीरामध्ये एक ट्युमरला सप्रेस करण्यासाठी म्हणजे गाठी बनू नये कॅन्सरच्या म्हणून एक जीन असतं. त्या ट्युमर सप्रेसर जीनमध्ये जर समजा बदल झाला, म्युटेशन झालं, हे बदल का होतात? एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात, इपिजेनेटिक चेंजेस असतात आणि आपण जे काही कॅर्सिनोजेनिक डाएट खातो, मेजॉरिटी जे पालेभाज्या असतील किंवा फ्रूट्स असतील, जेनेटिकली मॉडिफाईड फूड असतील, यामध्ये कॅर्सिनोजन्स भरपूर असतात. तर ते कॅर्सिनोजन्स जेव्हा या ट्युमर सप्रेसर जीनला म्युटेट करतात आणि मग ते अनकंट्रोल्ड सेलची ग्रोथ तयार होऊन कॅन्सरच्या बिनाईन गाठी, म्हणजे त्रास करत नाहीत, गाठी आहेत तिथे परंतु त्या बिनाईन आहेत, आणि मॅलिग्नंट गाठी म्हणजे त्यामध्ये कॅन्सर तयार होऊन त्या कॅन्सरच्या पेशी सभोवतालच्या भागामध्ये ते पसरतात आणि पूर्ण शरीरामध्ये पण पसरून एक सगळीकडेच कॅन्सरच्या पेशी जाऊ शकतात. अशा प्रकारच्या गाठी तयार होतात. आता थायरॉइडचं आयोडीनचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. तर जास्त वाढल्यामुळे काय होतं तर थायरोग्लोबुलिन जास्त सिक्रेट होतो आणि मग कोलॉइडच्या नोडूल तयार होतात. कोलॉइडचे नोडूल हे जास्त प्रमाणामध्ये मल्टिपल ठिकाणी तयार झाले की मग त्याला मल्टी नोडुलर कोलॉइड गॉइटर म्हणतात. त्याला गॉइटर एक गलगंड मराठीत म्हणतात त्याला. तर हे आयोडीनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे युजली होतं आणि अशा ह्याच्यामध्ये कधी कधी पाण्याचं रूपांतर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होऊन सिस्टिक नोडुलर गॉइटर सिस्ट तयार होतात, मल्टिपल गाठी तयार झालेल्या असतात. परत ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. ऑटो इम्युन डिसीजेस म्हणजे काय तर आपलीच इम्युनिटी आपल्याच थायरॉइडच्या पेशीच्या विरोधात काम करते आणि मग हशिमोटोज नावासारखे आजार तयार होतात. या आजारामध्ये तुमची इम्युनिटी तुमच्याच विरोधात काम करून लिम्फोसाइट्स नावाच्या पेशी थायरॉइड ग्रंथीच्या सेल्सच्या आतमध्ये साठल्या जातात आणि त्या लिम्फोसाइटमुळे कुठे कुठे फायब्रोसिस होते आणि लिम्फोसाइटचं भरपूर प्रमाणामध्ये जेव्हा येतात तेव्हा मग मल्टिपल ठिकाणी गाठी तयार होतात आणि मग थायरॉइड सेल्स निकामी बनायला लागतात. आणि मग सुरुवातीला काय होतं तर भरपूर प्रमाणामध्ये थायरॉइडचा हार्मोन जे साठलेलं आहे ते रक्तामध्ये येतं आणि मग त्याला म्हणतात हायपर थायरॉइड स्टेट. आणि मग लॅटर ऑन जसं जसं थायरॉइड हार्मोनचं प्रमाण या ग्रंथीतलं कमी होतं त्याला म्हणतात हायपोथायरॉइड स्टेट. आणि हायपोथायरॉइड स्टेट ही परमनंट राहून जाते. मग थँक्यू.